नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्स अप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काही स्वप्न आहेत. म्हणजे जसं जम्मू काश्मीरमधलं 370 कलम हटवणं, अयोध्येमध्ये राम मंदिर उभारणं किंवा सरदार पटेल यांचा भव्य दिव्य पुतळा उभारणं, अशा स्वप्नांपैकी आणखीन एक त्यांचं जे स्वप्न आहे आणि ते गेले 10 वर्षे सातत्यानं मांडत आहेत, त्यातलं ते एक स्वप्न आहे वन नेशन वन इलेक्शन, म्हणजे एक देश एक निवडणूक. आता या त्यांच्या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी पहिलं पाऊल आज संसदेमध्ये पडलेलं आहे आणि या संबंधीचं जे विधेयक आहे, हे विधेयक आज लोकसभेमध्ये सादर झालेलं आहे. राज्यसभेमध्ये पण ते सादर झालेलंच आहे. पंतप्रधान मोदी यांना असं वाटत आहे की या देशातली जी निवडणूक प्रक्रिया आहे, अतिशय किचकट आहे, वेळखाऊ आहे, खर्चिक आहे. आचारसंहितेच्या नावाखाली या देशातील विकास प्रक्रिया ठप्प पाडण्याचं काम या निवडणुकीमध्ये होतं. यामुळं मोठ्या प्रमाणात सरकारी यंत्रणा जी आहे, ती यंत्रणा निवडणुकीच्या कामासाठी जुंपली जाते आणि त्यातून विकासाची जी कामं आहेत, ती कामं रखडतात. याच्यावर पर्याय काय? तर त्यांचं म्हणणं असं आहे की या देशातील ज्या सगळ्या निवडणुका आहेत, लोकसभा, विधानसभा आणि लोकल बॉडीज म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिका, अगदी ग्रामपंचायत स्तरावर देखील या सर्व निवडणुका या देशभर एकाच वेळी घेतल्या जावात, असा त्यांचा हा प्रयत्न आहे. आणि त्यासाठीच त्यांचं हे जे स्वप्न त्यांनी लाल किल्ल्यावरनं अनेकदा बोलून दाखवलेलं होतं. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली या संदर्भात एक कमिटी देखील नेमण्यात आलेली होती आणि त्या समितीनं असं करणे शक्य आहे असा अहवाल देखील आपल्या सरकारला सादर केलेला आहे. आणि यानुसार एक मोठी घटना दुरुस्ती या निमित्तानं संसदेसमोर सादर झालेली आहे. या घटना दुरुस्तीसाठी 2/3 म्हणजे 2/3 बहुमत हे लोकसभेच्या म्हणजे लोकसभा किंवा राज्यसभा या दोन्ही ठिकाणी लागणार आहे. तसंच 2/3 राज्य सरकारांची देखील परवानगी या मोठ्या घटना दुरुस्तीला लागणार आहे. तर आधी जे आपण नरेंद्र मोदी सरकारचे जे मुद्दे आहेत, ते आपण मुद्दे पाहिलेले आहेत की ही जी निवडणूक प्रक्रिया आहे, ही देशभर एकाच वेळी जर झाली तर हा जो खर्च आहे, हा खर्च निवडणुकीवरती जवळपास सलग जर 5 वर्षाचा आपण हिशोब जर पाहिला तर सरकारला जवळपास 1,00,000 कोटीहून अधिक खर्च या सगळ्या निवडणूक यंत्रणावरती करावा लागतो. म्हणजे अगदी ग्रामपंचायतपासून ते देशाच्या संसदेपर्यंतची निवडणुकीचा खर्च याच्यामध्ये गृहीत धरलेला आहे. आता जी लोकसभा 2019मध्ये झालेली होती, म्हणजे 5 वर्षापूर्वी, तर त्यासाठी निवडणूक आयोगाला म्हणजे देशालाच जवळपास 7,000 कोटी रुपयांचा खर्च आलेला होता. आणि त्याच पद्धतीचा असा विभागून खर्च मग हा विधानसभांना किंवा लोकल बॉडीच्या निवडणुकींना येतो, असं सरकारचं म्हणणं आहे. आता याच्यावरती आक्षेप काय घेतले जातात ते सगळ्यात महत्त्वाचं पाहूया. जर एक देश एक निवडणूक जर असं करायचं असेल तर त्यासाठी म्हणजे संसदेची किंवा लोकसभेची मुदत जेव्हा संपत आहे त्याच वेळेस राज्य सरकारांची देखील मुदत संपवावी लागेल, असं काहीतरी पायंडा त्याच्यामध्ये पाडावा लागेल. आपण जर आत्ता पाहिलं तर लोकसभेबरोबर आत्ता ओरिसा आणि आंध्र प्रदेश याच 2 राज्यांच्या फक्त निवडणुका झाल्या आणि इतर जी राज्य होती त्यांच्या निवडणुका या त्यांच्या राज्यांच्या विधानसभेची जेव्हा मुदत संपते तेव्हाच त्या घेतल्या जातात. आणि हे जर विधेयक जर अंमलातमध्ये आलं तर या विधेयकामध्ये तरतूद अशी केलेली आहे, जर समजा संसद ज्यावेळेस बरखास्त होईल किंवा संसदेची मुदत जेव्हा संपेल त्यावेळेस केंद्रीय निवडणूक आयोग हा राष्ट्रपतींना शिफारस करू शकतो की संबंधित राज्याची विधानसभा भंग करा, बरखास्त करा आणि संसदेसोबतच या निवडणुका तुम्ही आता विधानसभेच्या घ्या, अशी शिफारस करण्याची मोठी ताकद ही केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलेली आहे. आणि याच्यावरती सगळ्यात मोठा आक्षेप घेण्यात आलेला आहे. म्हणजे जर आता विधानसभेची मुदत ही समजा आता पश्चिम बंगालच्या विधानसभेची मुदत ही 2027मध्ये संपत आहे, तर संसदेची मुदत 2029मध्ये संपत आहे. मग या 2 वर्षाच्या कालावधीसाठी करायचं काय? मग या 2 वर्षाच्या कालावधीसाठी राष्ट्रपती राजवट ही पश्चिम बंगालमध्ये लावायची का? किंवा आता महाराष्ट्राची निवडणूक ही लोकसभेच्या निवडणुकीच्या 6 महिन्यानंतर होते, 7 महिन्यानंतर होते. या कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लावायची की काय? मग असा एक मोठा कायदेशीर पेच या निमित्तानं निर्माण होऊ शकतो. आणि विधानसभा बरखास्त करण्याचे अधिकार हे त्या विधानसभेला असतात. विधानसभा जो नेता आहे किंवा तो मुख्यमंत्री आहे, तो मुख्यमंत्री राज्यपालांना तशी शिफारस करतो आणि त्यानंतरच विधानसभा बरखास्त होते. मग जर संसदेसाठी विधानसभा बरखास्त करण्याची वेळ जर आली तर हा
एक जे आपलं संघराज्य स्ट्रक्चर आहे, संघराज्य जी आपली रचना आहे त्याच्यावरती घाला नाही का? हा सगळ्यात मोठा प्रश्न विरोधी पक्षाकडून उपस्थित केला जात आहे. आणि खर्चापेक्षाही आपलं जे संघराज्य स्ट्रक्चर आहे हे स्ट्रक्चर टिकणं महत्त्वाचं आहे. संसदेचे मुद्दे वेगळे असतात, राज्यांचे मुद्दे वेगळे असतात, लोकल बॉडीचे मुद्दे त्याहून वेगळे असतात. मग या सगळ्यांची सरमिसळ तुम्ही कशासाठी करत आहात असा देखील एक रास्त मुद्दा याच्यामध्ये उपस्थित झालेला आहे. भाजपला असं वाटतं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जर आपण प्रतिमा वापरली तर आपण गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या सगळ्या निवडणुका जिंकू शकतो. मोदी यांचा प्रभाव हा ग्रामपंचायत वॉर्डामध्ये पण पडू शकतो आणि संसदेच्या निवडणुकीमध्ये देखील पडू शकतो असा आक्षेप विरोधकांकडून घेतलेला जात आहे. याला भाजपचं उत्तर आहे की 1952 ते 1967पर्यंत देशामध्ये संसदेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका या एकत्रच होत होत्या. तेव्हा काँग्रेसचं सरकार होतं. मग आत्ताच तुमच्या पोटामध्ये का दुखतं आहे? जर दोन्ही निवडणुका किंवा याच्यासोबत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या, विरोधी पक्षांना एवढं आदळआपट करण्याचं कारण काय आहे? 1967पर्यंत लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक एकत्र होत होती, हे अगदी बरोबर आहे. पण त्यानंतरच असा मुद्दा झाला की काही सरकारं बरखास्त झाली, काही राज्यांमध्ये राष्ट्रपती राजवट लावण्यात आली आणि त्यामुळं मग विधानसभा आणि संसदेचं टाईम टेबल जे आहे ते वेगवेगळं होऊ लागलं आणि मग त्यानुसार त्या निवडणुका होऊ लागल्या. आता विरोधी पक्षांचा जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये एक तथ्य असं आहे की खरोखरीच जर केंद्रीय निवडणूक आयोग अशा पद्धतीने जर स्ट्रॉंग झाला आणि तो कोणतेही सरकार बरखास्त करण्याची किंवा बडतर्फ करण्याचं शिफारस राष्ट्रपतींना करू लागला तर ते एक मोठं अराजक आपल्याकडे निर्माण होऊ शकतं. आणि खरोखरच एखादी जी विधानसभा आहे ती त्या विधानसभेचं जर मुदत 5 वर्षांसाठी आहे, त्या जनतेनं 5 वर्षांसाठी त्या आमदारांना निवडून दिला आहे, तर त्यांना वेळेआधीच बडतर्फ करण्याचा अधिकार हा सरकारला किंवा केंद्रीय निवडणूक आयोगाला किंवा राष्ट्रपतींना कोणी दिला असा देखील प्रश्न या निमित्तानं होऊ शकतो. बरं, याच्यामध्ये काही ठिकाणी समजा काही राज्यांची आणि संसदेची निवडणूक जरी एकत्र झाली तरी एखाद्या राज्यातलं जर सरकार अल्पमतात आलं, कोसळलं, त्या ठिकाणी नवीन सरकार स्थापन होऊ शकलं नाही, मग अशा वेळेस करायचं काय? म्हणजे संसदेची निवडणूक होऊन गेलेली आहे, त्या राज्याची निवडणूक त्या संसदेसोबत झालेली होती, पण त्या राज्यामधलं सरकार अचानक कोसळलं आणि नवीन सरकार त्या ठिकाणी स्थापन होऊ शकत नाहीत. मग संसदेची निवडणूक होईपर्यंत त्या ठिकाणी पुन्हा राष्ट्रपती राजवट लावायची का तातडीने त्या राज्यामध्ये निवडणुका घ्यायची असा देखील प्रश्न उपस्थित होऊ शकतो. किंवा याचं उलटं पण उदाहरण होऊ शकतं, जर संसदेमध्ये एखाद्या पक्षाला आपलं बहुमत सिद्ध करता आलं नाही, त्या ठिकाणचं सरकार लवकर कोसळलं आणि त्या ठिकाणी जर मुदतीआधी निवडणूक घेण्याची वेळ आली तर मग इतर राज्यांमध्ये देखील अशीच मुदतपूर्व निवडणूक घ्यायची का? हा खेळ खरोखरीच मतदारांच्या मताचा अवमान करणार नाही का असा देखील एक रास्त प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेला आहे. आत्तापर्यंत जर पाहिलं तरी आताची जी निवडणूक यंत्रणा किंवा लोकसभा किंवा विधानसभेची आपण निवडणूक सगळी प्रणाली पाहिली तर 3 महिने निवडणूक आयोगानं सगळ्या या निवडणुकाला लावले. म्हणजे संसदेची निवडणूक तर जवळपास 3 महिने चाललेली होती, 7 टप्प्यांमध्ये ही निवडणूक झाली. तर खरोखर हे टप्पे काही कमी करता येऊ शकतील का? तातडीनं देशामध्ये एकाच वेळेस निवडणुका काही होऊ शकतील का? आचारसंहितेचा कालावधी हा काही निश्चित करता येऊ शकेल का? असे देखील वेगळे खरे मुद्दे त्याच्यामध्ये आहेत. आणि त्यामुळं एकदमच अशी एक देश एक निवडणूक, अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंतची एक निवडणूक हा जो प्रस्ताव आहे हा प्रस्ताव सहजासहजी कोणाच्या पचनी पडेल असं मला तरी वैयक्तिक वाटत नाही. आता त्याच्यामध्ये दुसरा एक पर्याय असा आलेला आहे की जर तुम्हाला एकाच वेळेस निवडणूक घ्यायची नाही तर तुम्ही 2 टप्पे करा. संसदेच्या निवडणुकीबरोबर निम्मी राज्य घ्या आणि उरलेले निम्मे राज्य हे 2.5 वर्षानंतर घ्या असा देखील प्रस्ताव या निमित्तानं चर्चेला आलेला आहे. आता या सगळ्या घटना दुरुस्तीला जवळपास 2/3 बहुमत आधी म्हटलं त्या पद्धतीनं मोदी सरकारला लागणार आहे. म्हणजे जवळपास 363 खासदारांचं पाठबळ हे लोकसभेमध्ये आवश्यक आहे. पण तेवढं पाठबळ मोदी सरकारला आता लोकसभेमध्ये नाही आहे आणि राज्यसभेमध्ये देखील नाही आहे. त्यामुळे या विधेयकाचं पुढे काय होणार ही याची खरोखरच उत्सुकता आहे. माझ्या माहितीनुसार हे विधेयक जे आहे संयुक्त चिकित्सा समितीकडे संसदेच्या पाठवलं जाईल, त्याच्यावर साधक बाधक चर्चा होईल आणि त्यानंतर त्याच्यावरती पुढची पावलं पडू शकतील. पण एकूणच एक ड्रॅस्टिक चेंज असं म्हणतोय की मूळ घटनात्मक बदलच या सगळ्या नवीन घटना दुरुस्तीमुळे होणार आहे. न्यायालय देखील
या घटनादुरुस्तीकडे कसं पाहिल. काँग्रेस सदस्याच्या म्हणण्यानुसार आपली जी मूलभूत घटना आहे, मूलभूत चौकट आहे घटनेची, त्या चौकटीवरतीच हा घाला घातला जात आहे. एक संघराज्य पद्धतीवरतीच हा घाला असू शकेल. राज्यांचे अधिकार मर्यादित करण्याचं काम या निमित्तानं सुरू झालेलं आहे, असे आक्षेप घेण्यात आलेले आहेत. तर बघूया, हा एक इंटरेस्टिंग विषय असणार आहे पुढच्या काळामध्ये. तर तुम्हाला काय वाटतं की खरोखर देशामध्ये एक देश एक निवडणूक असा प्रयोग राबवला गेला पाहिजे का? त्याची काही गरज आहे का? त्याचे फायदे तोटे तुम्हाला काय वाटतात हे तुम्ही आम्हाला आवर्जून सांगा आणि पाहत राहा लेट्स अप मराठी.